प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये विंटेज गाड्यांचं प्रदर्शन भरवलं होतं। याच्यामध्ये जुन्या 90च्या दशकातील महागड्या विंटेज गाड्या, ज्याच्यामध्ये रोल्स रॉयल्स, बेंटली अशा गाड्यांचा समावेश आहे, अशा इथे ठेवल्या गेलेल्या होत्या। दरम्यान या प्रदर्शनामध्ये एका विंटेज गाडी मालकाशी या सगळ्याबाबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातिम यांनी। मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आज विंटेज गाड्यांचा एक्झिबिशन लागलेला आहे। तर मी आज वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्येच आहे। आपण आपल्या जर मागे पाहिलं तर ज्या जुन्या जमान्याच्या ज्या गाड्या आहेत, ज्या आजपासून 30-40 वर्ष जुन्या गाड्या आहेत, त्या सर्व जुन्या गाड्या आहेत त्या आज इकडे ठेवण्यात आल्या आहे। आपण पाहिलं तर जवळपास 100 पेक्षाहून अधिक जुन्या गाड्या आहेत, जे मुंबईमध्ये राहणारे जे सर्वसामान्य मुंबईकर आहेत त्यांनी आजपासून 30 ते 40 वर्षापूर्वी ज्या सर्व गाड्या विकत घेतल्या होत्या, त्या गाड्या आज सर्व जे आजच्या ज्या वेळीच्या आजच्या जनरेशनचे जे तरुण आहेत त्यांना दाखवण्याकरता आहे। इकडे जे सर्व विंटेज गाड्या आहे जे लावण्यात आला आहे। आपण आता पाहू शकतो ज्या सर्व गाड्यांची जी आता देखील जी स्थिती आहे ती पण जशी नवीन घेतली तशीच आहे। एका गाडीचे जे मालक आहे आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया। दादा, काय सांगाल, आपलं नाव काय, आपल्याकडे कुठली गाडी आणि किती वर्षापासून आपल्याकडे गाडी आहे? माझं नाव निशिकांत राऊत आहे। माझ्याकडे दोन गाड्या आहेत, एक 1949ची मॉरिस मायनर आहे आणि माझ्याकडे दुसरी 1930ची फोर्ड आहे आणि आज जवळजवळ 27 वर्ष झाली ही गाडी माझ्याकडे आहे। आपण पाहिलं तर त्यावेळी तुम्ही ही गाडी विकत घेतली, आजपर्यंत तुम्ही सांभाळून ठेवली आहे, जसं तुम्ही सांगितलं 27 वर्ष जुनं झालं। कसा 27 वर्षाचा प्रवास होता आणि पुढचा प्रवास कसा असणार आहे? 27 वर्षाचा प्रवास खूप छान होता। म्हणजे 27 मध्ये जवळजवळ पहिली 15 वर्ष तर माझी गाडी डेली यूजमध्ये होती, रोज वापरायचो मी। हळूहळू तिचे पार्ट्स कमी होत गेले, मिळायचं सामान मिळायचं कमी होत गेलं, त्यामुळे मग ती स्पेअरिंगली वापरायला सुरुवात केली। मग दुसरी गाडी आली, त्याच्यावर काम केलं, त्यामुळे जास्ती वापरल्या जात नाही, पण आम्ही वीकेंडला रेग्युलर वापरतो या गाड्या। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मी रिद्धेश हातिम, पुढारी न्यूज, मुंबई।